तर माझ्या हस्बंडला ॲक्च्युली हे करायचं होतं, पण त्यांना काही जॉबमुळे जमत नाही, काय नाही, ते टायमिंग त्यांना होतं. थोडं आम्हाला प्रॉब्लेम झालं, खूपच आमचा डाऊनफॉल झाला आता 3-4 महिन्यामध्ये. तर ते म्हटले आता ह्याच्यातनं बाहेर तर निघायलाच लागेल आपल्याला कुठं ना कुठं. मला जबरदस्ती त्यांनी पाठवलं, कर 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 म्हणून. आल्यावरती असं खरंच खूप कॉन्फिडन्स माझं बूस्ट झालं. आता असं वाटतं की इथंच करावं, आता काय दुसरं काय करायचंच नाही लाईफमध्ये. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे ॲज अ प्रोफेशन. तर मी 1-2 वर्ष केलं जॉब, पण ते काही होत नव्हतं. म्हणजे ॲज अ लेडीज म्हटलं की घरात करा, परत जावा, तिकडनं अजून वर्कलोड हे ते खूप उशीर व्हायचा. खूप मला मग फिजिकली खूप त्रास व्हायला लागला, तर मग सोडून दिला जॉब. मग तर माझ्या हस्बंडला ॲक्च्युली हे करायचं होतं, ते तुमच्या थ्रूच माहिती त्यांना करायचं होतं, पण त्यांना काही जॉबमुळे जमत नाही, काय नाही, ते टायमिंग त्यांना होत नाही आणि त्यांना काही कळतही नाही पहिली गोष्ट. तर त्यांनी मला सांगितलं तेव्हा की तू कर. तर होता विचार की करायचं, तर मी पण थोडेफार व्हिडिओज वगैरे बघायचे, पण भीती खूप वाटायची की स्टार्ट कसं करायचं, कारण काही नॉलेज नाही, काय नाही. आणि इन्व्हेस्टमेंटसाठी पण, कारण ते एकटेच जॉबला होते तेव्हा, तर तेही प्रॉब्लेम खूप होता आम्हाला. मग म्हटलं ठीक आहे, करू. तर मी बघायचे, पण काय असं आपलं असतं ना कॉन्फिडन्स, अजून माझा लोच होत गेला खूप दिवस की कसं करू मी म्हणून. मग नंतर म्हटलं की आता थोडं आम्हाला प्रॉब्लेम झालं, खूपच आमचा डाऊनफॉल झाला आता 3-4 महिन्यामध्ये काहीतरी. मग खूप इमोशनली आम्ही हे झालो. मी तर घरातच असते, तर खूप त्रास होत होता मला. तर ते म्हटले आता ह्याच्यातनं बाहेर तर निघायलाच लागेल आपल्याला कुठं ना कुठं. तर म्हटले मग करतो आता. तर मला जबरदस्ती त्यांनी पाठवलं, कर म्हणून. मी आले इथं, पण आल्यावरती असं खरंच खूप कॉन्फिडन्स माझं बूस्ट झालं. आता असं वाटतं की इथंच करावं, आता काय दुसरं काय करायचंच नाही लाईफमध्ये. जॉब नको, काही नको. आणि बघून आता एवढं छान वाटलं ना मला सिरियसली, की काल जाऊन परत 10 वेळा ते वाचलं, हे ते, म्हणजे खूप बरं वाटलं मला ॲक्च्युली. आता ह्याच्यातच करिअर करायचं ठरवलं. थँक्यू.